नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जबरदस्त आणि सर्वत्र महाराष्ट्रभर चर्चेत असणारा विषय बघणार आहोत। तो म्हणजे मकोका म्हणजे काय आणि हा नेमका कुणावरती लावला जातो आणि या कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षा होती का? सरपंच संतोष देशमुख जे मसाजोग गावचे सरपंच होते, त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला, त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या खुनाच्या आरोपाखाली सध्या वाल्मिक कराड आणि इतर विष्णू चाटे आणि इतर जे काही 7-8 जण आहेत त्यांना मकोका कायद्याअंतर्गत त्यांचं आरोपपत्र दाखल झालेलं आहे। आरोप लावलेले आहेत त्यांच्यावरती। नेमके हा मकोका कायदा म्हणजे काय हे आपण बघणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने देखील हे बघणार आहोत आणि जनरल महाराष्ट्रातले जे काही नागरिक आहेत त्यांना देखील माहितीसाठी आपण हे बघणार आहोत। या 6 गोष्टी आपण या कायद्याअंतर्गत बघणार आहोत की नेमक्या कुठल्या 6 गोष्टी आहेत त्या आपण याच्यात बघणार आहोत। पहिली गोष्ट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये की मकोका म्हणजे काय आणि त्याचा तो कायदा नेमका काय आहे ते आपण बघणार आहोत। हा कायदा कधी लावला जातो ते पण आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर हा कायदा कुणावरती लावला जातो ते पण बघणं आहे की उगीच कुणावरती लावला असं नाही, काय त्याचे काय गोष्टी आहेत, काय निकष आहेत, मकोका लावल्यानंतर काय होतं, काय फायदा, काय दुसरे कायदे लावल्यानंतर काय फायदा होतो किंवा हे लावल्यानंतर काय होतं हे पण आपण बघणार आहोत। मकोका अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे का आणि मेन म्हणजे फाशीची शिक्षा होती का ही एक महत्त्वाची गोष्ट आहे किंवा दंडात्मक काही कारवाई होती का ती पण महत्त्वाची आहे। आणि आजपर्यंत कुणावरती म्हणजे आताच्या प्रकरणाअंतर्गत जे मकोका अंतर्गत त्यांच्यावरती मकोका लावलेला आहे, पण याच्या आधी कुणावरती लावलाय की आताच फक्त पहिल्यांदा त्याचा वापर केलाय का, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ओके, चला। प्रत्येकाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, विद्यार्थी असो किंवा इतरही जे नागरिक असतील त्यांना देखील हे माहिती असणं गरजेचं आहे। पहिला प्रश्न आहे मकोका म्हणजे काय किंवा हे मकोका काय आहे, हा कायदा हे आपल्याला बघायचा आहे। ओके, एक सेकंड। चलो, मकोका म्हणजे काय की त्याला मोक्का कायदा देखील म्हणतात, 2 नावं त्याला आहेत। त्याचा इंग्रजीमध्ये नाव आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम, म्हणजे संघटित गुन्हेगारी। एक दोघांनी क्राईम केला म्हणजे त्याला आपण मकोका त्यांच्यावरती लावू शकत नाही। म्हणजे जी टोळी असते, यांचं सिंडिकेट असतं, त्यांची टोळी असते, संघटित गुन्हेगारी असते। आणि हा जो कायदा आहे हा 24 फेब्रुवारी 1999 रोजी हा आलेला आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा। परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा आहे। पहिले जो टाडा कायदा होता, ओके, तो 1985 ते 1995 पर्यंत तो अस्तित्वात होता। त्याच्यानंतर याची जागा, टाडाची जागा विविध कायद्याने घेतली। टाडाच्या धर्तीवरतीच हा मकोका म्हणजे याला मराठीमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999, त्याला मकोका किंवा मोक्का कायदा देखील म्हणतात। पण मेन उद्देश काय होता म्हणजे तो कायदा जो 24 फेब्रुवारी 1999 रोजी आणला, त्याचा मूळ उद्देश काय होता तर संघटित गुन्हेगारी जी आहे ती नियंत्रण ठेवायची होती। तेव्हा कुठे काय होतं का, जेव्हा तो 24 फेब्रुवारी 1999 ला जो कायदा आला तेव्हा कुठे काही प्रॉब्लेम होता का, तर हो, मुंबईतील संघटित गुन्हेगारी नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा आणला होता। म्हणजे त्याचं मूळ कारण काय होतं तर मुंबईमध्ये जे काही गुन्हेगारी होती, संघटित गुन्हेगारी जी होती ती नियंत्रणात आणायची होती। त्याच्यामुळे 24 फेब्रुवारी 1999 रोजी हा कायदा आणला आणि याचा मूळ उद्देश काय कायद्याचा की संघटित गुन्हेगारी जी आहे ती मुळापासून उखडून टाकायची, ती नियंत्रणात आणायची, त्यांचा बंदोबस्त करायचा। यासाठी हा मकोका कायदा 1999 ला आलेला आहे। 24 फेब्रुवारी 1999 हे महत्वाचं आहे। ओके, त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण आता। त्याच्यानंतर हा कायदा कधी लावला जातो ही पण एक महत्वाची गोष्ट आहे की हा कधी लावला जातो किंवा कुणावरती लावला जातो, जे हप्ता वसुली करतात किंवा जे खंडणी वसुली करतात। आता जे मसाजोगचे जे सरपंच होते, जे पवनचक्कीच्या वादातून त्यांचं पवनचक्कीसाठी खंडणी इतर आरोपींनी मागितली होती, त्याच्यात थोडंसं अडचण त्यांची होत होती, म्हणजे ते अडचणीचे ठरत होते खंडणी वसूल करण्यासाठी त्या याच्यामध्ये। त्याच्यामुळे त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचं हत्या करण्यात आली। खून, त्या प्रकरणात खून झालेला आहे, खुनाच्या प्रयत्नाचा प्रकरणात देखील होतं, खंडणीसाठी अपहरण करणे, बघा या गोष्टी घडल्यात। त्याच्यामुळे त्यांच्यावरती मोक्का घातला, त्या आरोपींवरती जे आहेत आरोपींवरती मोक्का अंतर्गत गोष्टी घडलेल्या आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे। अंमली पदार्थांच्या खरेदी किंवा विक्री करणे किंवा तस्करी करणे हे देखील प्रकरण जर असेल तर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते, ती एक महत्वाची गोष्ट आहे। आणि सामूहिक गुन्हेगारी म्हणजे एक दोघांनी केलं फक्त असं नाही, 2 पेक्षा जास्त, पुढे बघणार आहोत आपण त्याच्याबद्दल आहे की सामूहिक, यांची टोळी असेल, त्यांचं सिंडिकेट असेल, त्यांची ही टीम असेल, त्या टीम अंतर्गत हे सगळ्या गोष्टी करत असतील आणि सतत या गोष्टी करत असतील तेव्हाच मोक्का अंतर्गत या गोष्टी घडत असतात। आणि सर्वात महत्वाची म्हणजे बेहिशोबी पैसे मिळवून देणारी बेकायदेशीर कृत्ये जर त्यांनी केली असतील तर त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई होते। ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जनरल लाईफ मध्ये देखील माहित पाहिजे।
की आपल्या आजूबाजूला जी काही टाळकी करत असतील त्यांनी देखील हे व्हिडिओ किंवा या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. बाहेर असताना भारी वाटतंय, जेव्हा आपण जेलमध्ये जातो, जेव्हा त्या कारागृहात जातो, तेव्हा मग आपल्याला देव दिसतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. ही एक महत्वाची गोष्ट आहे. चला पुढे या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे या परीक्षेच्या दृष्टीने, की जनरल लाईफमध्ये देखील जे काही युवक असतील जे वाईट मार्गाने जात असतील त्यांनी हे गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. चला त्याच्यानंतर महत्वाचं आहे की हा कायदा कुणावरती लावला जातो, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. फक्त एकदा क्लिअर दिसते का चेक करूयात. एकदम क्लिअर दिसतंय की हा कायदा कुणावरती लावला जातो. एकापेक्षा जास्त आरोपींनी एकत्र येऊन जर गुन्हा केला असेल तर त्यांच्यावरती तो लावला जातो. किंवा अजून एखाद्या आरोपीच्या विरोधामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये किमान 2 गुन्हे जर दाखल असतील आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली असेल तर त्या आरोपीवरती मकोका लावण्यात येतो. ही एक गोष्ट. किंवा संघटित गुन्हेगारी जर असेल, त्यांची टोळी असेल, त्यांची सिंडिकेट असेल, त्यांची गँग असेल, टीम अंतर्गत तर त्या गोष्टी करत असतील तर त्यांच्यावरती देखील हे अशा व्यक्ती आणि संघटित गुन्हेगारीची माहिती असणाऱ्या व्यक्तींशी संपर्क असेल एखाद्या व्यक्तीचा किंवा संबंध असेल, पैशाच्या बाबतीमध्ये असेल, डायरेक्ट तो त्या गोष्टीत म्हणजे कुणाच्या याच्या प्रकरण नसेल, पण जे वसुली असेल, धमकावणं असेल, इतर गोष्टीचे त्यांच्या संपर्कात असेल त्या व्यक्तीवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते. ती एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जी काही टोळी आहे त्या टोळीला मदत करणारे देखील त्यांच्यावरती देखील मकोका लावला जाऊ शकतो. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक किंवा इतर स्वरूपात किंवा इतर मार्गाने जर मदत करणारा कोणी असेल तर त्या व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात येते. म्हणजे असं नाही की फक्त जे खंडणी वसूल करायला जातात तेच नाही, जे आर्थिक जे पैशांची देवाणघेवाण करतात, त्यांचे पैसे लपवतात, इतर मार्गाने इकडे तिकडे करतात, त्यांच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता डिटेल पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. कुठल्याही पद्धतीने आपण एकदम फास्ट मध्ये घेणार नाहीत, एकदम सखोल पद्धतीने आपण ते समजून घेणार आहोत. ओके, हे झालेलं आहे, हे पण झालेलं आहे. गुन्हा वगैरे आर्थिक. ओके, 4 नंबरचा आहे काय आहे, मकोका लावल्यानंतर काय होतं, याचा नेमका फायदा काय. किंवा लावला मकोका, फायदा काय त्याचा. इतर गुन्हा दाखल करण्यापेक्षा मग काय फायदा आहे, काही विशेष असलं पाहिजे त्याच्यामध्ये, तरच कायद्याचा जरब बसेल, कायद्याचा उपयोग होईल. त्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळत नाही. नाहीतर काय, न्यायालयात गेलं, छोटं मोठं गुन्हा दाखल असेल, जामीन मिळाला, पुरावे नष्ट करायला बाहेर, असं नाही. मकोका ज्यावेळी दाखल केला जातो त्याच्यावरती लावला जातो, त्याला लवकरात लवकर जामीन मिळत नाही, मिळतच नाही लवकर, त्याला जामीनच मिळत नाही लवकर. ओके, अटक झाल्यानंतरही त्याला सहजासहजी जामीन मिळत नाही. म्हणजे अटकपूर्व जामीन मिळतच नाही मकोका लावल्यानंतर, किंवा अटक झाल्यानंतर देखील त्याला सहजासहजी जामीन मिळत नाही. ठोस असं कारण पाहिजे, विशेष असं कारण पाहिजे, एक्स्ट्रीम कंडिशन मध्येच मिळतो. मकोका कायद्यानुसार पोलिसांना आरोपपत्र किंवा चार्जशीट दाखल करायची असेल तर 180 दिवसांचा कालावधी मिळतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे. इतर जे कायदे असतील, इतर कायद्यानुसार किंवा इतर गुन्ह्यांमध्ये 90 दिवस पोलिसांना चार्जशीट, फक्त 90 दिवस कमीत कमी मिळतात, ते जास्तीत जास्त मानता येईल. पण मकोका अंतर्गत 180 दिवसांचा कालावधी पोलिसांना मिळतो, ज्याच्यात चार्जशीट पोलीस आरोपपत्र दाखल करू शकतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे की आरोपींची जी कबुली जबाब आहे त्या कबुली जबाबाच्या वरती डिपेंड राहून इतर जे गुन्हे नोंदवून घेता येतात पोलिसांना. म्हणजे आरोपीने समजा कबुली जबाब दिला की हो मी या गोष्टी केलेल्या आहेत आणि माझ्यासोबत हे व्यक्ती आहेत, तर त्यांनी आरोपीने ज्या व्यक्तीचं किंवा ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टींच्या आधारे इतर व्यक्तींवरती देखील गुन्हे दाखल करता येतात. ही गोष्ट महत्वाची आहे. इतर आरोपींवरती देखील कारवाई करता येते. ही एक अत्यंत महत्वाची आहे मकोका अंतर्गत ही गोष्ट. आणि मकोका लावल्यानंतर आरोपीला विशेष न्यायालयासमोर हजर करावं लागतं आणि आरोपीला 30 दिवसांची कमीत कमी पोलीस कोठडी म्हणजे PCR, म्हणजे PCR काय असतं आरोपींना माहित असेल, की इतरही काही जणांना जे पोलीस वगैरे असतील, ज्यांचे घरचे वगैरे आजूबाजूचे पोलीस असतील त्यांना माहित असेल PCR म्हणजे काय. फुल धुलाई असते, एकदम बसता येत नाही आणि उठता येत नाही, काहीच करता येत नाही, कुठलाच शरीराचा भाग बरोबर चालत नाही. त्याच्यामुळे इथं जाण्याची वेळ कुठंच येऊ नये. 30 दिवस यांचा कमीत कमी इथं कार्यक्रम होतो. हे मकोका अंतर्गत कारवाई आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ही एक गोष्ट आहे की मकोकामध्ये शिक्षा किती आहे, फाशी होते का, किंवा कुठल्या कंडिशनमध्ये फाशी होते. फक्त जर वसुलीच करत असतील, कुणाच्या हत्या जर करत नसतील तर फाशी होते का, बघूयात आपण. मकोकामध्ये शिक्षेची तरतूद काय आहे, फाशीची शिक्षा कधी देतात किंवा दंड काही लावतात का, एवढी वसुली आहे त्यांची, तर बघूयात आपण. मकोका अंतर्गत आरोपीवर विशेष न्यायालयासमोर सुनावणी होत असते. आरोपींना किमान कमीत कमी 5 वर्ष जेलची वारी असते, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त जन्मठेप
पण ही कधी खंडणी असेल, इतर पैसे उकळण्याच्या बाबतीत असेल. पण निर्घुण अशी हत्या झाली मसाजोगमध्ये किंवा इतरही प्रकरणात जर निर्घुण अशी हत्या झाली की माणुसकीला काळिंबा फासणारी अशी जर गोष्ट घडली असेल तर तेव्हा फाशी देता येते का? तर हो. जर या गुन्ह्यांमुळे कोणाचा मृत्यू झाला असेल आणि आरोपींना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेपर्यंत देखील शिक्षा होत असते, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कमीत कमी 5 वर्ष तर जेलमध्ये जातीलच. पण कुणाचा मृत्यू जर झाला असेल, कुणाची जर हत्या केली असेल आणि एक्स्ट्रीम लेवल जर घडली असेल, क्रूर पद्धतीने जर हत्या केली असेल तर त्यांना फाशी किंवा मृत्यूदंड देण्यात येतो. दंड किती आहे? 1 लाख ते 5 लाखापर्यंत, म्हणजे कमीत कमी 1 लाख, जास्तीत जास्त 5 लाखापर्यंतची दंडाची तरतूद आहे. जे आरोपीला मदत करणारे जे व्यक्ती असतील, जे या गुन्ह्यामध्ये सहभागी नाहीयेत पण इतर मार्गांनी जर मदत करत असतील, त्यांना देखील 1 ते 3 लाखापर्यंतचा दंड आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि हे जे आरोपी आहेत मकोका अंतर्गत, त्यांची आरोपींचं बँक खातं गोठवलं जातं, पैसे त्यांना काढता येत नाहीत, त्यांची मालमत्ता जप्त केली जाते. ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींवरून एक जरब नियंत्रण कायद्याचं राहतं, कायद्याचा वचक राहतो आणि आरोपी जे आहेत त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीने कारवाई होते. आणि त्यांचं बघून इतर जे आरोपी असतील किंवा इतर जे समाजातले जे कोणी समाजकंटक असतील ते असं कृत्य करण्यासाठी पुढे येऊ शकत नाहीत, पुढे येणार नाहीत. ते अशा कृत्यांपासून लांब राहतील. ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर शेवटची मला वाटतं एक गोष्ट राहिलेली आहे की आतापर्यंत कुणाकुणावरती कारवाई झालेली आहे. म्हणजे आताच जे आरोपी आहेत त्यांच्यावरतीच नाही, तर याच्या आधी आजपर्यंत अरुण गवळी त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे, छोटा राजन यांच्यावरती कारवाई झाली, छोटा शकील आणि इक्बाल कासकर हे सर्व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 मकोका अंतर्गत या सर्वांवरती कारवाई झालेली आहे. जवळपास 4. आणि आता मसाजोग गावचे सरपंच त्यांच्या अपहरण आणि हत्येच्या याच्यात वाल्मिक कराड आणि इतर जे साथीदार विष्णू चाटे यांच्यावरती देखील आरोपपत्र दाखल केलेलं आहे किंवा त्यांच्यावरती कारवाई सध्या केलेली आहे. प्रक्रिया सुरू आहे, चौकशी सुरू आहे. जे काही सत्य निघेल त्याच्यातून, जे काही आरोपपत्रातून कोर्ट निकाल देईल, जे आरोपी आहेत ज्यांनी हे क्रूर कृत्य केलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. कारण की ही जी गोष्ट आहे अत्यंत क्रूर पद्धतीनं सरपंचाची हत्या झालेली आहे, ही खूप वाईट गोष्ट आहे. ओके, ही महत्वाची गोष्ट आपण याच्यात बघितली की कशा पद्धतीनं आपण जे आहे जो कायदा आहे मोक्का कायदा 1999 24 फेब्रुवारी अत्यंत महत्वाची तारीख. परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये जर परीक्षेमध्ये जर प्रश्न आला आणि जनरल लाईफमध्ये देखील आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रण करण्यासाठी जी टोळी सिंडिकेटच्या स्वरूपाच्या गँगच्या स्वरूपात जे काही हैदोस घातलेला असतो, जे काही कृत्य इथे घडतात, आपण जे बघितलं हप्ता वसुली, खंडणी, खून, खंडणीसाठी अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी असेल, सामूहिक गुन्हेगारी, बेहिशोबी मालमत्ता जमवणं, या सगळ्या गोष्टींवरती आळा बसवण्यासाठी मोक्का किंवा मकोका कायदा जो आलेला आहे 1999 त्याची अंमलबजावणी की त्याच्यात तरतुदी आपण बघितलेल्या आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. ही माहिती देणं खूप गरजेचं होतं आणि हा व्हिडिओ माहितीसाठी टाकलेला आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही या प्रकरण असतील, या प्रकरणावरती असेल किंवा ह्या कायद्याअंतर्गत अजूनही काही व्हिडिओ टाकायचे असतील, परीक्षेच्या दृष्टीने असेल किंवा समाज प्रबोधनाच्या दृष्टीने असेल, नक्कीच मी त्याचा प्रयत्न करणार आहे. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चर्स किंवा व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.